सोडा जाऊ द्या. तर ॲक्च्युली मी विचार केला चला आता आलो आहे, ट्रॅव्हल केला, थोडासा आराम करूया, रेस्ट करूया, चहा वगैरे पिऊन फ्रेश होऊन निवांत लोळून झोपून आपण व्हिडिओ एडिट करूया. तर मी गॅलरीमध्ये गेले. माझे सगळे व्हिडिओ ऑलमोस्ट 0 डिलीट झाले. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण कुठेतरी एक्सायटेड होऊन फिरायला जातो, कुठले कुठले चांगले चांगले सीन आपण कॅप्चर करतो आपल्या फोनमध्ये आणि नंतर त्याला आपण विचार करतो एडिट करू छान आणि मग पोस्ट करूया आणि ते डिलीट झाले. आणि माझं फोनचं जो स्टोरेज आहे ना ते फुल झालं. पण मी जेव्हा डिलीट करत होते ना तेव्हा माझे आजचे जे लेटेस्ट व्हिडिओ आहेत जे मी आज काढले ट्रॅव्हल करताना, म्हणजे पुणे टू मुंबई येताना तेव्हा मी काढले, तेव्हा ते व्हिडिओ मला दिसलेच नाही डिलीट ऑप्शनमध्ये. आणि कालसुद्धा मी बाहेर फिरायला गेलते, अभिरुची मॉल फिरलो आम्ही आणि खाल्लं खूप काही मॉलमध्ये, फोटोज काढले, ते सगळं मी कॅप्चर केलं होतं. आणि घरी येऊन परत आम्ही मस्त दम बिर्याणीचा बेत केला माझ्या ताईने आणि मी. तर बिर्याणीत पण त्याचाही ब्लॉग शूट केला मी, त्याचेही शॉर्ट्स घेतले. चिकन मॅरिनेट करण्यापासून राईस कुक करण्यापर्यंत, त्याला दम देण्यापर्यंत, खाण्यापर्यंत, तुमच्यासोबत शेअर करण्यापर्यंत मी A to Z व्हिडिओ काढला. आणि आज त्याला मी एडिट करण्यासाठी बसले तर मला दिसतंय का ते सगळे ब्लॉग, ते सगळे क्लिप्स डिलीट झालेत. म्हणजे मला इतका संताप होतोय ना, मी अक्षरशः मला रडायला येत होतं पण मी नाही रडले. तुम्हाला माहिती आहे किती वाईट वाटतं, आपण व्हिडिओ काढतो, सगळे आपल्याला बघतात, आपण निडर होऊन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो की लोक बघतात, तरी पण आपण डेअरिंग करून शूट करतो. असं नाही असं आपण एक्सप्लेन करतो, आपण कुठे आहात, आपण काय करतो, आपण काय खातोय पितोय, सगळं A to Z आपण रेकॉर्ड करून त्याला एडिट करायसाठी बसतो फुरसतमध्ये. आणि आपल्याला कळतं की ते शूट झालेले सगळे जे ब्लॉग्स आहेत ते आपण आपल्या हाताने डिलीट केले. आता काय करू सांगा, ह्या हात मी कापून टाकू? या हाताची पण चूक नाही आहे आणि या डोळ्यांची पण चूक नाही, कारण की डिलीट फाईल्समध्ये मला ते ब्लॉग्स, ते बिर्याणीचे ब्लॉग्स, ते अभिरुची मॉलचे ब्लॉग्स मला दिसलेच नाही. मला सगळे जुने व्हिडिओ दिसत होते म्हणून मी ते सगळे डिलीट करून टाकले. आणि आत्ता काय माझी गॅलरी पूर्ण 0वर आली आहे. आता काय करू तुम्ही सांगा मला. मी खूप छान छान ब्लॉग काढले होते, म्हणजे माझ्याकडे खरंच शब्दच नाही आहे, मी काय बोलू आता. माझा मूड खरंच खूप ऑफ झाला आहे, खूप ऑफ झाला. मी सांगू पण नाही शकत आहे मला किती वाईट वाटतं आहे. म्हणजे सोडा आता मी काय बोलू. झोपून घेते आता, तसं पण खूप टाईम झाला आहे आणि हा विचार करून माझा हेडेक व्हायला लागला आणि मला तो झोपही नाही येणार आणि जेवणाची पण इच्छा नाही होणार. थोडं जाऊ दे आता, काय करू सांगा.